लवकरात लवकर इकडे यायचे. सगळ्या वस्तूची गॅरंटी आहे, पण याची मोहन दादा हा बल्ब लावलाय ना? हो म्हणा की लावलाय ना? माईकवाले लावलाय का नाही? लावलाय का नाही? होय होय नाही लावलाय ना? ह्याची गॅरंटी किती दिवसाची? 2 वर्ष 1 वर्ष, बरोबर आहे ना? 8 झाल्यास बदलून मिळतोय ना? बल्बाची गॅरंटी आहे, लक्ष द्या. ह्याची काय गॅरंटी आहे? लोक म्हणते सकाता त्या काल भेटला, दोघांनाही तंबाखूला चुना लावला आणि कस काय कुचकाला. प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे, पण याची गॅरंटी नाही. क्षणभंगुर नाही. फारे सावध, काही न चले मग गळा पडेल. पुढे हुशार थोर आहे, ग्रासगडी सत्ता नाही. सगळ्या वस्तूची गॅरंटी आहे, पण याची नाही. म्हणून लवकर उठा उठी, सारासारी विचार करा. माझ्याकडे लक्ष द्या. या हा बसा. हे बरं झालं, म्हातारपणा पोरग झालं म्हणायचं. थोडक्यात बोलतो, माझ्याकडे लक्ष द्या. काही गोष्टीचा विचार करायचा नाही दादा महाराज. काही गोष्टीचा विचार करायचा नाही. काही गोष्टीचा एकदाच करायचा आहे, आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा आहे. दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा. दादा तुमचं नाव काय? माधवराव. दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत. 2 जण नवरा बायको होते. किती होती? 2घच असतील की. मला वाटलं मयुरीच गेली काय. आणि योगायोगानं दोघांचे वडील आम्ही वैकुंठवासी. आता खरं सांगा माधवराव, घरात हुशार कोण असते? घरात हुशार कोण असते? बायको म्हणत येत नाही. खरं सांगायचं, बायकोनं बोलू घेतलं, इकडे या म्हणे. का? तुमच्या आईची जशी सेवा करते तशी माझी आईची. माझ्या आईला कोणी नाही. आता हे कलियुग घातलं. जे देव जे माझे बायको. पुढचं कळालं, जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. मारुती कार घेतली, पळत गेला, सासूबाईला गाडीत बसिलं. सासूबाई आणली तर उदबत्ती छाप होती. कशी होती? कशी उदबत्ती छाप. ह्याची आई गुबगुबीट, आमच्या दादा महाराजांसारखी अशी. आता स्वतःच्या आईची सेवा किती केली असेल दादा? लई 1 महिना, एका महिना ढुस फुस ढुस फुस. घरची म्हातारी अशी होती, अशी झाली. आणि सासूबाई उदबत्ती छाप गुबगुबीट. आमच्याकडे मनाय लाडू झाले घट, आणि सासूबाई पडली लट. म्हातारी हालना डुलना. ह्यानं डोक्याला हात लावला. म्हणला माझी आई अशी होती, अशी झाली. आणि सासूबाई उदबत्ती छाप गुबगुबीत कशी काय? आणि विनोद म्हणून सांगत नाही. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. कोणी असो, आमदार, खासदार, कीर्तनकार, बायको पुढं गपगार, काही चलत नाही. आता बघा, बरेच कीर्तनकार इथं आले ना, कबर बांधल्यास. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगात काय म्हणतात, त्याच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला कब्बर चहा मिळत नाही. आता आमदार खासदार इकडे आले ना, येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागलीच पाहिजे. घरी गेलो की ती रिबीची पण मी रिबीची. बायकोनं बोलून घेतलं, इकडे या म्हणे. का? तुमच्या आईची सेवा करण्यात माझी मी राहणार. ह्यानं सांगितलं चिंता करू नको. म्हणला अवकाळी पाऊस पडले, माझ्या आईची सोय लावतो. पण मुद्दा ऐका, दुसऱ्याचं वाटोळं केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत. रात्री उठला, आईची वाट डोक्यावर घेतली, टकाक 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 असं. जशी बात नेली तशी नदीत. जय हरी. म्हातारी लिंबाच्या वरी. म्हातारीच्या हातात लिंबाचा फाटा आला. ऐका, अवकाळी पाऊस लई 2 ते 3 तास पूर्व सरला. आमुष्याची रात्र. चोरी करण्यासाठी आलते. कशासाठी? आणि प्रत्येक चोराजवळ इतका सोनं. कितकालं? हो म्हणा की द्यायचं का घ्यायचं. प्रत्येक चोराजवळ इतका सोनं. म्हातारी लिंबावर चोर खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा. थोडा ऐका. एक जण म्हणला माझा हिस्सा करा, दुसरा म्हणला माझा हिस्सा करा, तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीनं वरून बघितलं, म्हातारी म्हणली माझा हिस्सा करा रे. भूत भूत होय. आराट्या वराट्या खराट्या, कुणाचं धोतर फिटलं, कुणाचा पॅन्ट फाटला, लाग पळाय. नुसतं भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात नाहीत जाधव महाराज. आणि खरं भूत दिसल्यास सोनं तिथं, चांदी तिथं होय. म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून? लिंबावून. म्हातारीच्या अंगावर 9 वार रुगडं होतं. किती? 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं.
झोपले काय? खाली किती राहिलं? तेव्हापासून 6 वार झाले, पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडं घेतलं, सोनं चांदी होतं ते गटोड्यात बांधलं. आता उत्तर द्या, सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार? कुठं जाणार? हा, लेखाकड. आता तुम्ही कीर्तन आहात, काही बाहेर बसलीत, काही आत बसलीत, एक वाक्य घेऊन जा. काळ भैरवनाथ आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण स्वतःच्या मायबापाला जीव मारायची जरी प्रयत्न केली तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मरणारे आपले मायबापच आहेत. मायबापच आहेत. तुम्ही कुत्र्याला भाकर चोबाळून चारा, कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. मायबापाला भाकर फेकून टाका, मायबापा आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. यायला आल्या वाटलं दिसा इतकंच आहे, जॅक इतकाच असतंय, पण 16 टायरची गाडी उचली ते टाळी वाजवा. दिसण्यावर जाऊ नका, हे ना तर मला ओळखीच नाही आल्या आल्या. सबसे बडी हे मातेची या चित्ती अवघी लेकुराचे गीत वाहे जाणे. ऐका, सोन्या चांदीचं गटोडं डोक्यावर घेतलं. कशाचं? कशाचं? टाकाक 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 असं दार वाजवलं. उठारी. सुनाला वाटलं सासूभूत होऊनच आली. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. सून पळाय गेली, पलंगाच्या खाली पडली, टंगडच मोडलं. पण मुलानं विचार केला, माझी आई मला दगा देणार, दगा देणार आणि मला कीर्तन टाइमवर सोडायचे बरं काय. 11च्या पुढे 1 मिनिट जायचं नाही. मोहन दादा, ज्याची आई जिवंत आहे त्यानं रात्रीच्या 2 वाजता घरी जा. किती मादारा, किती? तुम्ही रात्रीच्या 2 वाजता घरी जा आणि दार वाजवा. आपली आई थाटकन उठते रात्री 2 वाजता आणि दार उघडते. पहिला शब्द असते, बाळा इतका उशीर तू जेवलास का? टाळी वाजवा कळाला असलं तर. रात्रीच्या 2 वाजता आपल्या जेवणाची चिंता वाहणारी कोण असते? कोण असते? आई असते. आणि आई गेल्यास बाई, आई गेल्यास तुम्ही घरी जागडे, विनोद नाही, दार वाजवायचं. दादा महाराज, लेकरू जवळच असते. मम्मी पप्पा, मम्मी पप्पा, झोप झोप, कुठेही बोंबलं थिंडते, झोप झोप. ऐका, विनोद नाही. आई गेली, घरातलं प्रेम संपलं. बाप गेला, घरातला धाक संपला. आपली आई कशी बी असू द्या, आपल्या घराला राखण आहे. आपला बाप कसाही असू द्या, आपल्या घराला झाकण आहे. अरे काय करायचे जगाच्या पाठीवर हात पडून? जोपर्यंत आपल्या आई बापाचा आपल्या पाठीवर हात पडतो ना, तोपर्यंत आपली खरी श्रीमंती आहे. सोन्या चांदीचा गटोडा टाकाक टाकाक. मुलानं गळ्याला मिठी मारली. आई, का बाळा, तुला नदीत नेऊन टाकलं होतं, तू वाहत गेलती. जिवंत होऊन सोनं चांदी घेऊन घराकडे कशी आलीस? आईनं सांगितलं, बाळा, दादा महाराज, माणूस नदीत नेऊन टाकला की सोनं चांदीच घेऊन यालाय. काय घेऊन यालाय? झोपले काय माधवराव? काय घेऊन यालाय? पाहिजे का? ह्यानं विचार केला, माझी म्हातारी आई नदी टाकली, इतकं सोनं आणलंय. म्हणला, बायको तर तरुण आहे, हिला नदीत टाकल्यावर सोनं किती आणील? सोनेवाले बेचेन. हे एक अंगठी आली माणसात येत नाही, एक अंगठी असली तर इतकं सोनं. रात्री उठला, आईची बायकोची वाट डोक्यावर घेतली, टाकाक 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 असं. जशी बाज उचलली तशी नदीत असं. जय हरी. आणि बायको समुद्राच्या मोहरी. डबल माघारी आली. आली, मुद्दा कळाला असला तर टाळी वाजवा. आई इमानदार होती, सोनं चांदी घेऊन घराकडे आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली. मग दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहत जोरात टाळी वाजवा कळाला असलं. एकाच्या घाती मान्यता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे. ऐका, दुसऱ्याचं वाईट करण्याचा कधी विचार करायचा नाही, पण काही गोष्टीचा विचार एकदाच करायचा. मारुती महाराज, झाले तुमचं?
मग बरं झालं, हे बरं झालं. मग लग्न करण्याचा विचार जरूर करायचा, पण एकच करण्याचा, दुसरी नाही. दुसरीनं करावी बाईल, भंड फजिती होईल, बोभाटा यशद्वारा जाईल. बायकाच्या पान वाट्या, एका पुरुषा दोघी नारी. पाप वशी त्याचे घरी, पाप न लगे धुंडावी. लागन तेने ते जावे. काय सांगाव महाराज. झोपा. एका पुरुषा दोघी नारी, किंवा नामा मनी बा श्रीहरी. दोन बायका ज्याचे घरी, त्याचे नसावे शेजारी. नामदेव महाराज म्हणले तसा शेजार नसावा. कोण केली असली तर सोडून देऊ नका, मी दुसरी करू नका म्हणाले. लग्न करण्याचा विचार जरूर, पण दुसरी करण्याचा नाही. पण काही गोष्टीचा विचार सतत. सनोक्षणात